आता बातमी आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी। दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत ही मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। कंत्राटदार पद्माचंद मिलापचंद जैन यांनी कापलेले कापड गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला पुरवून त्यानंतर स्थानिक महिला बचत गट यांच्याद्वारे गणवेश शिवून हे शाळेमध्ये द्यायचे। मात्र अद्याप सुद्धा गणवेश शाळेंपर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत। अपवाद वगळता बहुतेक शाळांना गणवेश हे मिळालेलेच नाहीत। गणवेशाअभावी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना साध्या कपड्यांमध्येच आता ध्वजवंदनाला यावेळी उभं राहावं लागणार हे मात्र स्पष्ट होत आहे। आपण ग्राफिकच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊया। 2 महिने उलटून सुद्धा अद्याप गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेले नाहीत। अनेक शाळा 100 रुपयात गणवेश शिवून देणाऱ्या बचत गटांच्या शोधात आहे। काही ठिकाणी एकाच गटाला संपूर्ण तालुक्याचं काम दिल्यामुळे उशीरही होतोय। काही शाळांमध्ये गणवेशाचा मळखाऊ रंग आणि कापडाच्या दर्जाबाबत सुद्धा नाराजी व्यक्त केली जाते। तर काही ठिकाणी गणवेशाच्या मापामध्ये सुद्धा गोंधळ असल्याचं पाहायला